आज गणेश जयंती. गणेश जयंतीच्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा. याच पवित्र दिवशी भगवान श्री गणेशाचा जन्म झाला. गणपती हा संपूर्ण सृष्टीचा आधार, विघ्नहर्ता आणि बुद्धिदाता आहे. एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणं रदं च वरदं हस्तरे बिभ्राणं मूषकध्वजं. जो एकदंत आहे, चार हातांनी विभूषित आहे, पाश आणि अंकुश धारण करतो, जो एका हाताने रक्तदंत अर्थातच तुटलेला दात आणि दुसऱ्या हाताने वरदमुद्रा धारण करतो, ज्याचा ध्वज मूषक आहे, अशा श्री गणेशाला वंदन असो. रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पै सुपूजितम. जो रक्तवर्णाचा आहे, मोठे पोट असलेला आहे, ज्याचे कान शूर्पासारखे आहेत, जो रक्तवर्णाचे वस्त्र परिधान करतो, रक्तचंदनाचा ऊट लावलेला आहे, जो रक्तवर्णाच्या फुलांनी पुजला जातो, अशा गणरायाला वंदन असो. भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टियादो प्रकृते पुरुषात् परम. जो भक्तांवर अनुकंपा करणारा परम दयाळू देव आहे, जो संपूर्ण जगाचा कारणभूत आहे आणि अच्युतही, जो सृष्टीच्या प्रारंभीच प्रकृती आणि पुरुष यांच्यापेक्षा श्रेष्ठ रूपाने प्रगट झाला, अशा महादेव पुत्र श्री गणेशाला नमन असो. एवं ध्यायती यो नित्यं स योगी योगिनां वरः. जो साधक नित्यप्रती गणपतीचे ध्यान करतो, उपासना करतो, तो सर्वश्रेष्ठ योगी होतो आणि त्याला ईश्वरी कृपा प्राप्त होते. नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रमथपतये, नमस्तेस्तु लंबोदराय एकदंताय, विघ्ननाशिने शिवसूताय, श्री वरदमूर्तये नमो नमः. गणपती, प्रमथपती, व्रातपती या सर्व स्वरूपांना माझे नमन असो. लंबोदर, एकदंत, विघ्ननाशक शिवपुत्र श्री गणेशाला प्रणाम असो. जो वरदान देणारा, भक्तांना इच्छित फल प्रदान करणारा आहे, अशा श्री वरदमूर्तीला कोटी कोटी प्रणाम. म्हणूनच आजच्या गणेश जयंतीच्या शुभदिनी आपण सर्वांनी भक्तिभावाने गणेशाची उपासना करावी. श्री गणेशाची कृपा आपणा सर्वांवर राहो, हीच प्रार्थना. मंगलमूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या. श्री दत्त. हे